सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. नमस्कार, बीजी 24 तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहू शकता आता आपण प्रशासकीय भवन तहसील कार्यालय येथे आहोत आणि तहसील कार्यालय इथे कर्जत तालुक्यातील पूर्ण शेतकऱ्यांनी आज एल्गार मोर्चा काढलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कमिटी मेंबर आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी आज निवेदन दिलेलं आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमका आणि कशासाठी धरण बंद पाहिजे. माऊली, काय सांगाल नेमका आज आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहिला तिथे आणि निवेदन देण्यात आलेले, नेमका मागण्या काय तुमच्या आणि शेतकरी म्हणून काय सांगाल? शासनाने होऊ घातलेला पोशीर आणि शिलार प्रकल्प आणि या प्रकल्पाला आमची मागणी कुठलीच नाही, आम्हाला हे धरण नकोच आहे असं आम्ही 8-10 दिवसापूर्वी तहसीलदारांना एक निवेदन दिलं होतं का आम्ही एक तुम्हाला निवेदन देण्यासाठी येत्या 17 मार्च रोजी आंदोलन करणार आहोत आणि सामुदायिक आमचा एक मोर्चा येणार आहे आणि त्या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही आमच्या या धरण आम्हाला का नको किंवा धरणच नको ही शेतकऱ्यांच्या भावना आम्ही आज तहसीलदार आणि प्रांत साहेबांच्याकडे लेखी स्वरूपात दिलेले आहेत. पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे? आज तुम्ही लेखी स्वरूपात दिलं, मात्र पुढची भूमिका काय असणार आहे तुमची याच्यावर काय? जर आम्ही आज त्यांना लेखी स्वरूपात दिलेल्या आमच्या पत्रानुसार शासनाने जर कामच चालू केला, पुढील कारवाई जर धरणाची जर होत असेल तर आम्ही एकतर आमरण उपोषण करू किंवा रस्ता रोको करू, ही आमची ठाम भूमिका असेल. त्याचप्रमाणे आपल्यासोबत ॲडव्होकेट कैलास सर मोरे आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, काय सांगाल नेमकं? आपण एक प्रोफेशनल वकील आहात आणि तालुक्यातले प्रॉपर आहात, तुम्ही रहिवासी आहात. काय व्यथा आहेत शेतकऱ्यांच्या? एक वकील म्हणून तुम्ही काय सांगाल आणि कशी मागणी पूर्ण करायला पाहिजे? बघा, इथला आपण पाहिलं असेल इतक्या मोठ्या संख्येने आज इथे शेतकरी आलेले आहेत. या धरणासाठी कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांना विश्वासात घेतलेला नाहीये आणि आताच एका शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे का त्याच्यामध्ये खरोखर ही शेतकऱ्यांच्या हक्काची पायमल्ली आहे. कारण तुम्हाला धरण करायचं त्याच्या संदर्भात सर्वे करतानाच तुम्ही लोकांच्या जनभावनेचा विचार करायला पाहिजे होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य असताना त्याच्यामध्ये रयतेचं आणि शेतकऱ्यांचं सुख म्हणजे तो राजा सुखी, आणि ही भावना आताच्या जे राज्यकर्ते त्यांची कुठेही दिसत नाहीये. तर एकंदरीत जी इथले जे शेतकरी आहेत, मोठ्या संख्येने हजारो शेतकरी इथं उद्ध्वस्त होणार आहेत. तर ही जी काय त्यांनी जो घाट घातलेला आहे हा कुणासाठी आहे? तुम्ही जर त्याच्यातलं नोटिफिकेशन जर पाहिलं तर 100% इथलं जे पाणी आहे ते कुठं जाणार आहे? मुंबई महानगर, नवी मुंबई, पनवेल आणि बदलापूर, अंबरनाथ तिथल्या लोकांसाठी, वाढत्या नागरिकांसाठी आणि इंडस्ट्रीसाठी. म्हणजे आताच्या सरकारची भूमिका ही उद्योगपतींना पायगडा घालण्याची ती परिस्थिती, त्यांनी जे निर्णय घेतलेला आहे, हा देश विकायला काढलेला आहे. तर ही जी काय शासनाचे जे निर्णय ते पूर्णपणे चुकीचे आहेत. शासनाच्या या भूमिकेचा आम्ही 100% निषेध करतोय. याच्याही पुढे पोशीर आणि शिलार परिसरातले शेतकरी जे कुठले आंदोलन जाहीर करतील त्या आंदोलनाला आमचा नक्कीच पाठिंबा राहील. त्याचप्रमाणे आपल्या समोर कमिटीचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, काय सांगाल नेमकं? आज जवळजवळ हजारोच्या संख्येने छत्रपती संभाजी महाराजांच्या इथून एल्गार मोर्चा
पूर्ण बाजारपेठेतून तहसील कार्यालयापर्यंत आणला. एकीकडे तुम्ही वरती कमिटीने जाऊन निवेदन दिलेलं आहे. नेमकं प्रशासनाने तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन पुरं झालं नाही तर आपण एक शेतकरी म्हणून आपली पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे यावरती नेमकं आम्ही काय? आता जे निवेदन दिलंय, निवेदन आम्ही प्रांत ऑफिस आणि तहसीलदार कार्यालय साहेबांना दिलेलं आहे आणि त्याही आम्हाला एवढं फक्त आश्वासन असं दिलं आहे की आम्ही 8 दिवसानंतर प्रत्येक पाटबंधारे खाते वन खात्यांची आम्ही बैठक घेऊ आणि त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक कमिटीला शिलार आणि पोशीर धरणाच्या कमिटीला बोलू आणि त्यावेळेला आम्ही तुमचं संपूर्ण त्यांच्याशी बोलणी करून नंतरचा पुढचा निर्णय तो तुम्हाला काय असेल तो तुम्ही त्यांच्याशी बोला. आम्ही आता सध्या काही त्याच्यावर बोलू शकत नाही कारण ते माझ्या खाली येत नाही. हे आम्हाला आज त्याही सहाय्य दिलेलं आहे. अजून त्याही काही पुढच्या आम्हाला कुठलाही त्यांची जबाबदारी त्याच्यावर घेतलेली नाही. म्हणून तेच आम्हाला ते आता फक्त आम्हाला पुढच्या वेळेला जर त्याही कुठलीच जबाबदारी स्वीकारली नाही तर आम्ही पुढे सरळ आम्ही अमर उपोषणाला बसणार ही आमची भावना आहे. मग आता सध्या काम सुरू आहे याच्यावरती काय म्हणाल? काम सुरू पाहिजे की बंद पाहिजे काय सांगाल? आम्ही त्यांना सांगितलं आहे आमचा हा काम बंद ठेवा. तुम्ही त्याच्यासाठी कलेक्टर साहेबांना कळवा किंवा काही तुमचा पाटबंध अधिकाऱ्यांना सांगा का हा काम सध्या बंद ठेवा. जोपर्यंत आमची मीटिंग होत नाही तोपर्यंत या कामाला अजिबात आम्ही हात लावून देणार नाही आणि जर काम करत असेल तर तिथेच आम्ही अमर उपोषण करू. या पण आम्ही त्यांना सांगून आलेलो आहे. आता त्याही निर्णय घ्यावा तो आणि 8 दिवसांचा आम्हाला कळवा. त्याचप्रमाणे हे आपल्या सोबत शेतकरी आणि शेतकऱ्यांचे कमिटीचे अध्यक्ष वगैरे होते. त्याच पार्श्वभूमीवर आपल्या सोबत सभापती मॅडम आहेत, स्वतः तालुक्याचे त्या लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की एक महिला म्हणून काय व्यथा मांडतात शेतकऱ्यांच्या बाबतीत. काही नेमकं काय सांगाल? आज तुम्ही स्वतः उपस्थितीत राहिला इथे, काय सांगाल नेमकं शेतकऱ्यांना कशा पद्धतीत न्याय मिळाला पाहिजे आणि यासाठी आपण प्रयत्नशील कसे असणार आहेत काय सांगाल? नक्कीच दादा, आज या ठिकाणी जे पोशीर आणि शिलारचे जे शेतकरी भूमिपुत्र आहेत त्यांनी जे जन आंदोलन या ठिकाणी केलं आहे त्याबद्दल त्याला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देत आहोत. आणि ज्या भूमिपुत्रांच्या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत का त्यांना हे धरण नकोय तर त्याच्यासाठी जे त्यांनी आंदोलन केलेलं आहे तर सरकारपर्यंत त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की त्यांच्या मागण्या कशा रद्द केल्या जातील. याला पूर्णपणे आम्ही यांचा प्रयत्न करू, शासन दरबारी जाऊ. तुमचा पूर्णपणे पाठिंबा आहे शेतकऱ्यांना? हो नक्कीच. तर हे होते आपल्या सोबत शेतकरी आणि सभापती मॅडम सुद्धा होत्या आणि कशा पद्धतीत त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांच्या वतीने व्यथा होत्या त्या मांडलेल्या आहेत. त्यांना लवकरात लवकर प्रशासनाने न्याय द्यावा. माझ्यासोबत कॅमेरामन सह मी बाळू गुरव, BG 24 तास, कर्जत, रायगड.